नमस्कार मित्रांनो, सध्या उन्हाळा चालू झाला आहे. या उन्हाळ्यामध्ये तुमच्या अंगाची लाही लाही होत असेल, आग होत असेल, तुमच्या अंगामध्ये उष्णता वाढली असेल, तर ही उष्णता नाहीशी करण्यासाठी मी सध्या या व्हिडिओमध्ये एक उपाय सांगणार आहे आणि बाकीचे 3 उपाय नवीन चॅनलवर टाकलेले आहे. म्हणजे आपण एक नवीन चॅनल काढलं, त्याच्यामध्ये आपण वैशिष्ट्यपूर्ण सोपे घरगुती उपाय, आयुर्वेदिक उपाय असे व्हिडिओ टाकत असतो. आता हा तुम्ही उपाय जाणून घ्या आणि व्हिडिओच्या शेवटी त्या नवीन चॅनलचं नाव सांगतो. त्यासुद्धा चॅनलला तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा, नावसुद्धा सांगतो. त्याची लिंक व्हिडिओच्या खालीसुद्धा देतो. जाऊन तुम्ही करा सबस्क्राईब किंवा यूट्यूबमध्ये जाऊन सर्च करा त्या नवीन चॅनलचं नाव. सर्वप्रथम मी तुम्हाला उपाय सांगतो. उपाय संपूर्ण पहा. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला सांगतो उपाय. म्हणजे तुमच्या अंगातली उष्णता नाहीशी करण्यासाठी, उन्हामुळे आलेलं पित्त नाहीसं करण्यासाठी सोपा उपाय आहे. सब्जा भेटते बाजारामध्ये. जमलं तर सब्जा मी जोडतो व्हिडिओमध्ये. ह्या सब्जा तुम्ही पाण्यात टाकायचा आणि सब्जा फुगल्यावर नंतर त्यामध्ये लिंबू टाकायचं. त्यानंतर ते पाणी तुम्ही पिऊन घ्यायचं. नाही तर असं करायचं, त्या सब्जाचं बी दुधामध्ये जरी टाकलं तरी चालते. हे आपण केलं, आपल्या अंगातली उष्णता नाहीशी होते. पित्त बनलेलं असेल ते नाहीसं होते. अगदी साधा सोपा उपाय आहे. आता वेळ आली आहे नवीन चॅनलचं नाव सांगण्याची. आरोग्य विधाता हे आपल्या नवीन चॅनलचं नाव आहे. यामध्ये तुम्हाला जबरदस्त आरोग्याचे उपाय आणि बाजारात जे काही औषधी मिळते ते सुद्धा मी यापुढे सांगणार आहोत. त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये घरगुती उपाय तर सांगतोच, आरोग्याचे उपाय तर सांगतोच, आयुर्वेदिक वनस्पतीचे उपाय माहिती आणि उपायसुद्धा सांगणार आहोत. पण शेवटी तुमचा मला हा चांगला सपोर्ट मिळाला नवीन चॅनलवर. जास्तीत जास्त लाईक वाढल्या, कमेंटा वाढल्या, शेअर वाढलं, हाईप वाढलं, तर त्या चॅनलमध्ये तुम्हाला आरोग्यासंबंधी म्हणजे बाजारात जे काही औषधी मिळते, कोणती औषधी कुणी घ्यायची, कशी घ्यायची, सर्व काही तुम्हाला मी सांगणार आहोत यापुढं. तुम्ही हे लक्षात गोष्ट घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, हाईप करा, सबस्क्राईब करा. नवीन चॅनलने सुद्धा लिंक दिली आहे व्हिडिओ खाली, त्याला जाऊन तुम्ही करा सबस्क्राईब. नमस्कार.